हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते. भारतातील अनेक राज्यांमध्ये कृष्ण पक्षाला नागपंचमी साजरी केली जाते. उत्सवाचा एक भाग म्हणून चांदी, दगड, लाकूड किंवा चित्रापासून बनवलेल्या नाग किंवा सर्पदेवतेला दुधाने आदरपूर्वक स्नान किंवा अभिषेक घातला जातो. कुटुंबाच्या कल्याणासाठी त्यांचे आशीर्वाद घेतले जातात. या दिवशी जिवंत सापाची, विशेषतः नागांची पूजा करण्याची पद्धत देखील काही ठिकाणी प्रचलित आहे. आजच्या दिवशी काल्या नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्री कृष्ण सुरक्षित वर आले होते. हाच दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्यामुळे त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आहे. दर 12 वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातील नाथ संप्रदायाचे लोक गंगा गौतमी, अहिल्या गौतमी संगमावर स्नान करतात. तसेच महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी नागाच्या वारुळापाशी महिला गाणी म्हणतात, वारुळाची पूजा देखील करतात. आजच्या व्हिडिओमध्ये नागपंचमीच्या दिवशी पूजा कशी करावी याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी सविता. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हिंदू धर्मग्रंथांमध्ये नागपंचमीशी संबंधित अनेक कथा सांगितल्या जातात. तर बऱ्याच कथा ह्या महाभारत काळाशी संबंधित आहे. महाभारत काळात राजा परीक्षितीचा मुलगा जनमेजय हा आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सर्पयज्ञ करतो, ज्यामुळे नागांचा नाश झाला असता. परंतु आई उत्तराच्या विनंतीवरून ऋषी अस्तिक यांनी हा यज्ञ थांबवला आणि सापांचे रक्षण केले. तो दिवस होता श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाचा 5वा दिवस. तेव्हापासून श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या व्हिडिओच्या पुढे बघूयात नागपंचमीची पूजा घरी कशी करावी. नागपंचमीच्या दिवशी बऱ्याच स्त्रिया उपवास करतात. नागाला आपला भाऊ मानून या दिवशी भावासाठी उपवास केला जातो. घरामध्ये नागदेवतेचा फोटो लावून त्याची पूजा केली जाते. नागदेवतेला हळदी, कुंकू, अक्षत, फुलं अर्पण केली जातात. काही ठिकाणी वारुळाची पूजा केली जाते, तर काही ठिकाणी मंदिरात जाऊन देखील पूजा केली जाते. नागदेवतेला धूप, दीप लावून पूजा केली जाते. दूध लाह्यांचा नैवेद्य दिला जातो. नागपंचमीच्या दिवशी झोका खेळण्याची देखील प्रथा आहे. सर्व महिला एकत्र येऊन झोका खेळतात. पूजेच्या सुरुवातीला आपल्याला 3 वेळा आचमन करायचं आहे. त्यानंतर पूजेचा संकल्प करायचा आहे. नागदेवतेची पूजा करण्यासाठी आपल्याला संकल्प करणं गरजेचं आहे, त्यामुळे आपली पूजा फलते. नागदेवतेचे पूजन केल्यामुळे सर्पभय उरत नाही आणि विषबाधा होण्याचे संकट टळते असं म्हटलं जातं. म्हणून नागपंचमीच्या दिवशी घरामध्ये स्वच्छ लाकडी पाटावर गंध, हळद, कुंकू यांच्या मिश्रणाने 5 फण्यांचा नाग काढावा किंवा रक्तचंदनाने 9 नागांच्या आकृत्या काढाव्यात. तर मी या ठिकाणी हळद आणि चंदन मिक्स करून 5 फण्यांचा नाग काढला आहे. नागाची पूजा करण्यासाठी आपल्याला हळद, कुंकू, अक्षत, फुलं, दुर्वा, लाह्या, नैवेद्यासाठी दूध, साखर, तसेच धूप, कापूर, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा, पाट किंवा चौरंग, पाटाभोवती रांगोळी काढण्यासाठी रांगोळी या सर्वांची आवश्यकता असणार आहे. पूजेच्या सर्व साहित्यांवर दुर्वाने किंवा फुलाने पाणी शिंपडून घ्यावे. पूजेचे सर्व साहित्य शुद्ध करून घ्यावे. त्यानंतर समईतील वात लावून दिवा लावून घ्यावा. दिव्याला नमस्कार करून घ्यावा. पूजेची सुरुवात करावी. सगळ्यात आधी गणपती बाप्पाचं स्मरण करून घ्यावं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा असं म्हणून नंतर पूजेची सुरुवात करावी. गणपती बाप्पाच्या मूर्तीला किंवा गणपतीच्या नावाने ठेवलेल्या सुपारीला हळदी, कुंकू, अक्षत, लाल फूल आणि दुर्वा वाहून घ्याव्या. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. धूप आरती दाखवावी आणि नमस्कार करून घ्यावा. त्यानंतर समईची किंवा दिव्याची पूजा करून घ्यावी. दिव्याला हळदी, कुंकू, अक्षत, फूल अर्पण करून घ्यावे. दिव्याला नमस्कार करून घ्यावा. त्यानंतर घंटा पूजा करून घ्यावी. घंटेला
हळद आणि अक्षत अर्पण करावे, घंटा वाजवावी. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी आपण जो ज्योतीचा पेपर लावलेला असतो त्याची देखील पूजा करून घ्यावी. हळद आणि चंदन हे गुलाबजलामध्ये किंवा गंगाजलमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्याच्या साहाय्याने आपल्याला नागदेवता काढून घ्यायचा आहे. कोऱ्या पेपरवर किंवा वहीच्या पेपरवर तुम्ही अशा प्रकारे 5 फणे असलेला नाग किंवा 9 नागाचे चित्र काढून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी माझ्याकडे एक गोल केकचा जो बेस असतो तो बेस आहे. तर त्याच्यावर मी चंदन आणि हळदीच्या पेस्टने 5 फण्यांचा नाग काढून घेणार आहे. 5 युगांपूर्वी सत्तेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्तेश्वर हा तिचा भाऊ होता. सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला. त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करील तिचे रक्षण मी सदैव करील. त्यामुळेच या दिवशी नागदेवतेची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते. नागपंचमी साजरी करण्याच्या मागे अजून एक कथा सांगितली जाते. नाग हा परमेश्वराच्या अवतारांशी म्हणजेच सगुण रूपांशी संबंधित आहे. सागर मंथनासाठी कुर्मावताराला वासुकी या नागाने सहाय्य केले होते. श्री विष्णूंच्या तमोगुणातून शेषनागाची निर्मिती झाली. भगवान शंकराच्या अंगावर 9 नाग आहेत असं. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी नागाचे पूजन करणे म्हणजे 9 नागांच्या संघाच्या एका प्रतीकाचे पूजन करणे असं समजलं जातं. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणे म्हणजे नागदेवतेला प्रसन्न करून घेणे. या दिवशी नागाची पूजा करणे म्हणजे सगुण रूपातील शिवाची पूजा केल्याप्रमाणेच आहे. त्यामुळे या दिवशी वातावरणात आलेल्या शिवलहरी आकृष्ट होऊन त्या जीवाला 364 दिवस उपयुक्त ठरतात. स्त्रियांनी नागाच्या आकृत्यांचे भावपूर्ण पूजन केल्याने तिला शक्तितत्व प्राप्त होते असं म्हटलं जातं. म्हणूनच नवीन वस्त्र अलंकार परिधान करून मोठ्या आनंदाने चैतन्याने बऱ्याचशा स्त्रिया या नागपूजन करतात, वारुळाचं पूजन करतात. यामुळे क्षात्रभाव आणि भक्तिभाव वाढून त्यातून सात्विकतेच्या लहरी मिळतात असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी मी 5 फण्यांचा नाग काढून घेतला आहे. बऱ्याच ठिकाणी मातीचा नागही बनवून त्याचे पूजन केले जाते. नागाची पूजा करताना अनंत, वासुकी, शेषनाग, पद्मनाभनाग, कंबलनाग, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या 9 नागांची नावं घेऊन गंध, अक्षता आणि फुलं वाहावीत. घरातील लोकांनी देखील फुलं, दुर्वा हे वाहून नागदेवतेची पूजा करावी. नागदेवतेला लाह्याचा नैवेद्य दाखवावा. तसेच दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा. नागपंचमीच्या दिवशी भाजी कापणे, चिरणे, तळणे तसेच भूमी उकरणे, नांगरणे यासारख्या कृती करणे निषिद्ध सांगितले आहेत. मात्र वर्षातील इतर दिवशी या कृती करण्यास बंधने नसतात. फक्त नागपंचमीच्या दिवशी निषिद्ध कृती यासाठी सांगितले आहे की त्यामुळे आपल्या हातून जमिनीखाली राहणाऱ्या नागदेवतेचे नुकसान होऊ नये, त्यांना इजा पोहोचू नये. आणि म्हणूनच शेतकरी बांधव नागपंचमीच्या आदल्या दिवशीच
जनावरांसाठी चारा कापून ठेवतात. या दिवशी तव्याचा देखील वापर करत नाही. आदल्या दिवशीच तवा बाजूला ठेवून दिला जातो. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी शिजवलेले, वाफवलेले, उकडलेले पदार्थ खाल्ले जातात. दूध लाह्या खाल्ल्या जातात. बऱ्याच ठिकाणी तळलेले पदार्थ देखील खात नाही, तर बऱ्याच ठिकाणी तळलेले पदार्थ खातात. बऱ्याच ठिकाणी पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवला जातो. तर आपल्या घरामध्ये काय परंपरा आहे, कुळाचार, कुलधर्म काय आहे, त्यानुसार आपण आजच्या दिवसाचं पालन करावं. तर अशा प्रकारे नागपंचमीची पूजा, नागपंचमी साजरी करण्याच्या मागे धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोन बघितला जातो. धार्मिकदृष्ट्या आपण सर्पांना आपल्या धर्मामध्ये देव मानतो, त्यांची देवता म्हणून पूजा करतो. तसेच श्रावण महिन्यामध्ये आपण महादेवाची पूजा करतो आणि महादेव आणि सर्पाचं पूर्वीपारपासूनच नातं आहे. आजच्या दिवसाला आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रानुसार देखील महत्त्व आहे. कालसर्प दोष निवारणासाठी नागपंचमीचा दिवस हा अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी नागमंत्र, राहू केतू शांती, महामृत्युंजय जप केल्यास सर्पदोष नष्ट होतो असं म्हटलं जातं. तसेच संतान प्राप्ती, आरोग्य, संपत्ती आणि कुंडलीतील सर्पदोष निवारण यासाठी नागपंचमीची तिथी ही अत्यंत शुभ मानली जाते. सांस्कृतिकदृष्ट्या यासाठी महत्त्व आहे की स्त्रिया आपल्या घरकामातून वेळ काढून एकत्र येतात, एकत्र झुला झुलतात, वारुळाची पूजा करतात, वारुळाभोवती गाणे गातात आणि या निमित्ताने एकमेकींच्या भेटीगाठी होतात. तर अशा प्रकारे नागपंचमी म्हणजे निसर्ग, देव, प्राणी आणि मानव यांच्यातील प्रेमाचं, श्रद्धेचं प्रतीक. सर्पपूजन हे केवळ धार्मिक विधी नसून निसर्गाशी सुसंवादाचंच एक प्रतीक आहे. नागपूजा झाल्यानंतर आपण क्षमा प्रार्थना करावी. आजच्या पूजेमध्ये किंवा आजपर्यंत आपल्याकडून नागदेवतेला चुकून काही इजा झाली असेल, आजच्या पूजेमध्ये काही कमी जास्त झालं असेल तर त्याबद्दल माफी मागावी, क्षमा मागावी.